Welcome students. In last lecture we started topic biomolecules. Okay. So you know that very well. What are the biomolecules? So biomolecules are lifeless molecules which are present in the cell of living organism. Okay. Biologically तुम्हाला माहिती आहे जर मी असं म्हणलं ही सेल असेल तर सेल मध्ये काय असतं तर सेल मध्ये काय असतं तर बायोमॉलिक्युल्स असतात. ओके. लाइफलेस मॉलिक्युल्स बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय तर आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्या बॉडीच्या सेल मध्ये कशाची आवश्यकता असते बायोमॉलिक्युलची आवश्यकता असते. बायोलॉजी मध्ये तुम्ही शिकत आहात. ओके. आपल्याला केमिस्ट्री व्ह्यू पाहायचा आहे. बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय तर बायोमॉलिक्युलचे एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, लिपिड्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, विटॅमिन्स आहेत. ओके. एन्झाइम्स, हार्मोन्स एवढे सारे बायोमॉलिक्युलचे एक्झाम्पल आहेत. बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय तर लाइफलेस मॉलिक्युल्स which combine in a specific manner to produce life or control the biological reactions are called as a biomolecules. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि बायोमॉलिक्युल्स मध्ये पुन्हा दोन प्रकार, एक आहेत सिंपल मॉलिक्युल्स, नंतर आहेत मॅक्रो मॉलिक्युल्स. वॉटर, मिनरल ऍसिड, एन्झाइम्स, विटॅमिन्स हे सिंपल मॉलिक्युल्स आणि ज्यांचं स्ट्रक्चर मेगा असतं त्याला आपण म्हणतो मॅक्रो मॉलिक्युल्स. कसं म्हणतो आपण मॅक्रो मॉलिक्युल्स. मग ते कार्बोहायड्रेट्स असू शकतात, ते प्रोटीन्स असू शकतात, ते न्यूक्लिक ऍसिड्स देखील असू शकतात. त्यांना आपण म्हणतो कॉम्प्लेक्स मॉलिक्युल, त्याला आपण म्हणतो मॅक्रो मॉलिक्युल्स. ओके. हे झालं. त्यानंतर या टॉपिक मध्ये आपल्याला बायोमॉलिक्युलच्या तीन महत्त्वाच्या पॉइंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक आहे कार्बोहायड्रेट, दुसरा आहे प्रोटीन्स म्हणजे दुसरा आपण लिपिड्स प्रोटीन्स म्हणू शकतो, दुसरा प्रोटीन्स. नंतर तिसरा आहे न्यूक्लिक ऍसिड. यांच्या व्यतिरिक्त देखील बाकीच्या बायोमॉलिक्युलचा स्टडी करायचा आहे. पण जास्तीत जास्त कंटेंट या टॉपिकचं जास्तीत जास्त कंटेंट हे कार्बोहायड्रेट ओरिएंटेड आहे. कसे ओरिएंटेड आहे तर कार्बोहायड्रेट ओरिएंटेड. ओके. तर चला आज आपण सुरू करणार आहोत बायोमॉलिक्युल्स मधलं कंटेंट. ते आहे कार्बोहायड्रेट्स. काय असतात कार्बोहायड्रेट्स तर ज्वारी, ओके, ज्वारीचं पीठ असेल किंवा गव्हाचं पीठ असेल किंवा पोटॅटो असेल किंवा साखर असेल, हे सर्व कार्बोहायड्रेट्स आहेत. ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, हे सर्व कार्बोहायड्रेट्स येतं. मग कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय असतं बरं? कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तर एक्झाम्पल मागच्या लेक्चर मध्ये देखील दिले, तुम्हाला मी आताही देऊ शकतो. पहा एक एक्झाम्पल, सिम्पली एक्झाम्पल काढतोय मी. इथं CHO काढतो, इथं बॉटमला CH2OH काढतो, इथं OH आणि इथं H काढतो. ओके. यामध्ये एक OH आणि हा दुसरा OH, एकापेक्षा जास्त OH आहेत. तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स आर कॉल्ड एज अ कार्बोहायड्रेट्स. म्हणजे ज्या ज्या कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सी ग्रुप असतात आणि त्यांच्यामध्ये एक तर आल्डिहाइड किंवा कीटोन फंक्शनल ग्रुप असतो, त्यांना कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. त्यांना काय म्हणायचं असतं? कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह हा शब्द काय दाखवतो तर त्याच्यामध्ये एखादा तरी असिमेट्रिक कार्बोनेटम असतो. आपल्याला हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन म्हणजेच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि अरिन या टॉपिक मध्ये DL कॉन्फिगरेशन माहिती आहे. डी कॉन्फिगरेशन आणि एल कॉन्फिगरेशन. जे सबस्टन्सेस प्लेन ऑफ PPL ला राईट साइडला वळवतात त्यांना डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतो आणि जे लेफ्ट साइडला वळवतात PPL ला त्यांना लिव्हो रोटेटरी सबस्टन्सेस आपण म्हणत असतो. ओके. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. मग मला एवढं सांगायचं की जे कार्बोहायड्रेट्स असतात त्यांच्यामध्ये एकतरी असिमेट्रिक कार्बोनेटम असतो. कोणता? एकतरी असिमेट्रिक. याचा अर्थ त्या कार्बनला चार वेगळे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम हे जोडलेले असतात. ते असिमेट्रिक कार्बोनेटम असलेले कंपाऊंड हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. कसे असतात? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तर कार्बोहायड्रेटची डेफिनेशन तुमच्या समोर आहे. एक्झाम्पल कार्बोहायड्रेटचं मी हे देतोय. याचं नाव आहे ग्लिसरॉल्डिहाइड. काय नाव आहे याचं तर याचं नाव आहे ग्लिसरॉल्डिहाइड. हे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. दुसरं एक्झाम्पल देतो ते पहा. तुम्हाला ग्लुकोज माहित आहे. ग्लुकोज, ओके, हे ग्लिसरॉल्डिहाइड आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H6O3 आहे. C3H6O3. नंतर ग्लुकोज काढतो मी पहा C डबल बॉन्ड OH. कोणता फंक्शनल ग्रुप? अल्डिहाइड. बॉटमला काढतो मी CH2OH. इथे काढतो मी OH, इथं H, इथं H, इथं OH, इथं OH, इथं OH. आणि राईटला जर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये लक्षात ठेवा, राईटला OH असेल तर लेफ्टला H टाकायचा असतो आणि लेफ्टला H असेल तर राईटला OH टाकायचा असतो.
हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे कोणाचा, माझा नाही किंवा तुमचा नाही, तो कोणाचा आहे, तो ग्लुकोजचा आहे. कोणाचा आहे तर हा ग्लुकोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. काय तर C6H12O6. ग्लुकोज हा जो आहे C6H12O6 हा कार्बोहायड्रेट आहे. काय आहे तर हा कार्बोहायड्रेट. का बरं कार्बोहायड्रेट, त्याचं कारण आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ऍट द टॉप here is the presence of aldehyde group. Here is the presence of aldehyde group. ओके. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर या कार्बनला इथं काय नसतं म्हणजे काय असतं आपल्याला माहिती, इथं काय नसतं म्हणजे कार्बन ऍटम असतो. याच्या राईट साइडला OH आहे, लेफ्ट साइडला H आहे, वरती CHO आणि खाली भला मोठा हा ग्रुप आहे. तर मला म्हणायचंय ग्लुकोज मध्ये असे 4 असिमेट्रिक कार्बन ऍटम आहेत. ग्लुकोज मध्ये असे 4 असिमेट्रिक कार्बन ऍटम आहेत. तर ग्लुकोज आणि बऱ्याचशा कार्बोहायड्रेटची डेफिनेशन मी अशी सांगतोय. हे काय असतात, हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड किंवा कीटोन्स असतात. काय असतात, पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड्स किंवा कीटोन्स असतात. डेफिनेशन पहा, कार्बोहायड्रेटची डेफिनेशन ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड्स और कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. इतकी सोपी डेफिनेशन आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. मग तुमचा सरळ प्रश्न येईल, सर तुम्ही स्ट्रक्चर काढताना ग्लिसराइड हा पण आल्डिहाइड काढला, ओके, आणि ग्लुकोज काढताना हा पण आल्डिहाइड काढला, मग आम्हाला सांगा ना एखाद्या कीटोनिक फंक्शनल ग्रुपचं. तर विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचंय ग्लिसराइड हा आल्डिहाइड असलेला कार्बोहायड्रेट आहे, ग्लुकोज हा आल्डिहाइड असलेला कार्बोहायड्रेट आहे. मी एक स्ट्रक्चर काढतो ते फ्रुक्टोजचं, तुम्ही ऐकलं असेल पहा, CH2OH नंतर C डबल बॉन्ड O, इथं काढतोय मी H, इथं OH, इथं OH आणि बॉटमला CH2OH. ओके. राईटला जर याचा असेल तर लेफ्टला OH, राईटला OH असेल तर लेफ्टला H. अशा प्रकारे हा फ्रुक्टोजचा फॉर्म्युला आहे. कोणाचा आहे हा, फ्रुक्टोजचा फॉर्म्युला. इथं जर तुम्ही पाहिलं या कार्बनला एक H आहे, एक OH आहे, वरचा हा ग्रुप ऑफ ऍटम आहे आणि खालचा हा ग्रुप ऑफ ऍटम आहे. हे 1 2 3 आणि 4 कसे आहेत, वेगळे आहेत. हे कसे आहेत तर वेगळे आहेत, कृपया लक्षात ठेवा. मग आता हा असिमेट्रिक कार्बन आहे, याचा अर्थ तो कसा आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ओके. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आपली डेफिनेशन काय सांगते, ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी. एक पहा, इथं एक OH, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा आणि इथं पाचवा. किती OH तर एकापेक्षा जास्त, 5 नाही का, 4 एकापेक्षा जास्त आहेत. मग हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, पॉलीहायड्रॉक्सी देखील आहे आणि याच्यात कीटोन फंक्शनल ग्रुप देखील आहे, म्हणून याला कार्बोहायड्रेट म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, कार्बोहायड्रेट. डेफिनेशन क्लिअर झाली. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे एक तर PPL ला राईट ला किंवा तो लेफ्ट ला. ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड्स और कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. एक्झाम्पल ऑफ कार्बोहायड्रेट्स कोणते तर एक्झाम्पल ऑफ कार्बोहायड्रेट्स हा ग्लिसराइड आहे, हा ग्लुकोज आहे, ओके, हा फ्रुक्टोज आहे. तुम्ही म्हणता हा कोणता तर हा फ्रुक्टोज आहे. ओके. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला देखील C6H12O6 असतो. हा फ्रुक्टोज. ग्लुकोज मध्ये आल्डिहाइड फंक्शनल ग्रुप, फ्रुक्टोज मध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप. आल्डिहाइड मध्ये ह्याच्यामध्ये ग्लुकोज मध्ये 4 असिमेट्रिक कार्बन ऍटम आहेत आणि फ्रुक्टोज मध्ये मात्र 3च असिमेट्रिक कार्बन ऍटम आहेत. तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारलं जातं की ग्लुकोज मध्ये किती sp3 कार्बन ऍटम आहेत, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ज्या ज्या कार्बनला 4 सिग्मा बॉन्ड असतात तो sp3 कार्बन ऍटम असतो, जो पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. 1 2 3 4 आणि 5 हे sp3 कार्बन ऍटम आहेत आणि एक हा sp2 कार्बन ऍटम आहे. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला नीटला जेला विचारलं जातं. तसंच फ्रुक्टोज मध्ये किती आहेत ते पण तुम्हाला विचारलं जातं. तर फ्रुक्टोज मध्ये 1 2 3 4 आणि 5 sp3 आहेत आणि एक हा कोणता तर sp2 आहे. या प्रकारे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. इथं फक्त तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल कोणते तर कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल मी सांगतोय. इथं C6H12O6 त्याचं नाव काय दिलं मी, ग्लुकोज. त्याचा हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. C12H22O11 सुक्रोज, त्याला आपण केन शुगर म्हणतो. खाण्याची जी साखर असते आपले तर ती केन शुगर आहे. कोणती विद्यार्थी मित्रांनो ते केन शुगर. ओके. सुक्रोज म्हणजे केन शुगर. नंतर अनेक एक्झाम्पल तुम्ही म्हणता 2च एक्झाम्पल का तर नाही विद्यार्थी मित्रांनो. कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल पहा मी सांगतोय. ग्लिसराइड. ओके. कोणता सांगितला
ग्लिसराइडेट सांगतोय, इरिथ्रोज सांगतोय, रायबोज सांगतोय, ग्लुकोज सांगतो. ओके, नंतर डायहायड्रॉक्सी ॲसेटोन सांगतोय, डायहायड्रॉक्सी ॲसेटोन सांगतो, इरिथ्रोलोज सांगतो, रायबुलोज आणि फ्रुक्टोज हे. त्याचबरोबर माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज हे देखील कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल येतं. सिल्युलोज आहे, स्टार्च आहे, हे पण कार्बोहायड्रेट्सच आहेत. ओके, चला त्यानंतर अर्लियर फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट वाज CxH2OY. तर कार्बोहायड्रेटचा जुना फॉर्म्युला कोणता होता? तर कार्बोहायड्रेट्स आर जनरली कन्सिडर्ड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन. हायड्रेट्स ऑफ कार्बन असं गृहीत धरलं जायचं. याचा अर्थ काय? तर तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं C6H12O6 हा जो आहे याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? कार्बन 6 आणि H2O किती आहेत? 6. हे पहा, कार्बोहायड्रेट्स आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन. कार्बन सोबत वॉटर मॉलिक्यूल आहेत असं गृहीत धरलं जातं. ओके, म्हणून अर्लियर फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट्स वाज CxH2OY. ओके, इथे काही लिमिटेशन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला असं वाटतं की एखादा कंपाऊंड हा पॉलिहायड्रॉक्सी आयडिहाइड आहे किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन, मग तो 100% कार्बोहायड्रेट असायलाच पाहिजे. तर त्याला काही आपल्याला मर्यादा आहे. त्याला आपण म्हणतो की त्याला काही अपवाद आहेत. पहा, earlier formula of carbohydrate was CxH2OY. ओके, म्हणजे जनरल फॉर्म्युला कोणता असेल? CxH2OY हा फॉलो करायला पाहिजे, पण सगळ्यांच्या बाबतीत तो फॉलो होतोच असा नाही. However, some compounds are carbohydrates. But they do not follow the formula of carbohydrates. काही कंपाऊंड हे कार्बोहायड्रेट आहेत, पण ते कोणता फॉर्म्युला फॉलो करत नाहीत? CxH2OY. म्हणजे जसं आपण C6H12O6 हा C6H2O6 च्या फॉर्म मध्ये लिहिला, सगळेच कार्बोहायड्रेट अशा प्रकारे फॉर्म्युला दाखवतीलच असं नाही, काही त्याला अपवाद असतील. एक्झाम्पल पहा, तर however some compounds are carbohydrates but they do not follow the formula of कार्बोहायड्रेट्स. मग कोणता फॉर्म्युला फॉलो करत नाही ते? तर CxH2OY चा फॉर्म्युला फॉलो करत नाहीत. असे एक्झाम्पल कोणते? तर असे एक्झाम्पल डीऑक्सीरायबोज. कोणता? डीऑक्सीरायबोज, ज्याचा फॉर्म्युला C5H10O4 आहे. C5H10O4 हा कार्बोहायड्रेट आहे, पण तो कार्बोहायड्रेटचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉलो करत नाही. नंतर रॅमनोज. कोणता? रॅमनोज C6H12O6. तुम्ही म्हणता सर हा फॉर्म्युला तर आहे नाही का? तर C6H12O6 हा रॅमनोजचा फॉर्म्युला आहे. तो कार्बोहायड्रेट आहे, पण तो अशा प्रकारचा फॉर्म्युला दाखवत नाही. C6H12O5 आहे तो, त्याचा जो फॉर्म्युला आहे C6H12O5 कदाचित. एक मिनिट, ठीक आहे, राहू द्या, सध्या करेक्शन करू नंतर रॅमनोहेक्झोज आहे. रॅमनोहेक्झोज त्याचा फॉर्म्युला C7H14O6 आहे. Also these compounds are carbohydrates but do not follow the formula CxH2OY. ओके, या प्रकारे. नंतर आता पहा, काही कार्बोहायड्रेट्स आहेत पण ते जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉलो करत नाहीत. तर काही असे असतात की जे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉलो करतात पण ते कार्बोहायड्रेट नसतात. मग ते कोणते असतात? तर पहा, मोरेवर some molecules like formaldehyde फॉर्म्युला CH2O. फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला कोणता आहे? CH2O. मागचा टॉपिक पाहिला होता आपण नाही का? HC डबल बॉन्ड OH आयडिहाइड नाही का? तर त्यामध्ये आपण असं लिहू शकतो. आता हा जो आहे H, यालाच कसं लिहितो आपण? पहा, यालाच आपण लिहितो CH2O. मग ह्याला लिहायचं असेल तर आपण CH2O असंही लिहू शकलो असतो. हायड्रेट ऑफ कार्बन. हा हायड्रेट ऑफ कार्बन आहे, पण तो कार्बोहायड्रेट नाही. मोरेवर सम मॉलिक्युल्स लाईक फॉर्मॅल्डिहाइड, ॲसेटिक ऍसिड C2H4O2. ॲसेटिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे ते असं असतं CH3C डबल बॉन्ड OH नाही का? ॲसेटिक ऍसिड त्याचा फॉर्म्युला कोणता? तर C2H किती? C2H4O2 नाही का? C2H4O2 त्याला आपण असं लिहू शकतो CH2O 2 टाइम. ओके, C2H2O 2 टाइम. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला देखील कार्बोहायड्रेट सारखा दिसतो, पण तो कंपाऊंड कोण आहे? तर तो कंपाऊंड ॲसेटिक ऍसिड आहे. ॲसेटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड आर नॉट कार्बोहायड्रेट्स.
ते जरी कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला फॉलो करत असतील पण ते कार्बोहायड्रेट आहेत का? नाहीत. का नाहीत? त्याचं कारण त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सी ग्रुप नाहीत. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये ऑप्टिकली ऍक्टिव्ह कार्बन नाही, म्हणून ते कार्बोहायड्रेट्स नाहीत. ओके, दे आर नॉट कार्बोहायड्रेट्स. कोण? तर फॉर्मल्डिहाइड CH2O किंवा acetic acid C2H4O2 also follow the formula of this compound but they are not carbohydrates. ते काय नाही तर कार्बोहायड्रेट्स नाहीत. आपल्याला पुढे त्यांचे स्ट्रक्चर काढायचे आहेत. ओके, ते झालं कार्बोहायड्रेट विषयी. कार्बोहायड्रेटचा जास्तीत जास्त कंटेंट आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्सचा. कशाचा? क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. नाउ नेक्स्ट पॉइंट इज हियर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, वर्गीकरण. जसं क्लासिफिकेशन ऑफ हायड्रेट्स, क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स पाहिलं, तसं क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर सुरुवातीला मी तुम्हाला असं सांगणार आहे की कार्बोहायड्रेटची आपण डिटेल स्टडी करत असताना कार्बोहायड्रेट हे 3 प्रकारे क्लासिफाय केलेले आहेत. किती प्रकारे? कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड बाय 3 वेज. एक पाहिलं क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑन द बेसिस ऑफ टेस्ट, सोल्युबिलिटी अँड नेचर. पहा, 3 वेगवेगळ्या प्रकारे कार्बोहायड्रेट्स क्लासिफाय केलेले आहेत. पहिला प्रकार सांगतोय ए क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑन द बेसिस ऑफ टेस्ट. चव कशी असते? टेस्ट. ते कशात सोल्युबल होतात? सोल्युबिलिटी. आणि त्यांचं नेचर कसं असतं त्यानुसार. ओके, तर त्यालाच आपण म्हणतो ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. कोणत्या बेसिसवर? तर ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड इंटू 2 टाइप्स. माझा पहिला प्रश्न तुम्हाला साखर माहिती आहे? सगळ्यांच्या घरी साखर असते, सगळ्याला साखर माहिती आहे. साखर ही जी आहे चवीला कशी असते? आंबट, नाही का? कशी असते? आंबट असते का? आंबट नाही. मग ती कशी असते? तर ती गोड असते. कशी असते? गोड असते. सगळ्याला माहिती, पाणी सुटलं तोंडाला. ओके, साखर गोड असते. ओके, बरं, ती एक ग्लास जर पाणी घेतलं त्याच्यात जर आपण 1 चम्मच साखर टाकली आणि त्याला जर आपण स्टर केलं म्हणजे त्याला चमच्याला जर आपण हलवलं तर काय होते? साखर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते. ओके, आणि साखर खायच्या अगोदर जर आपण त्याला चेक करून पाहिलं ती खडबडीत लागते का मऊ लागते? तर खडबडीत लागते. कशी लागते? आपल्याला खडबडीत लागते. खडबडीत आठवतो तुम्हाला? रफ टू टच, त्याला काय म्हणतो आपण? रफ टू टच. ओके, तर डिपेंडिंग अपॉन द टेस्ट, सोल्युबिलिटी अँड नेचर ऑफ carbohydrates are classified into 2 types. Type number 1 are called as sugars. Type number 1 are called as sugars and type number 2 are called as non-sugars. त्यांना काय म्हणतो आपण? non-sugars. तर मी शुगरचे एक्झाम्पल देतो. शुगरचं एक्झाम्पल आपण जी खातो केन शुगर म्हणले की आपल्याला केन शुगर आठवते, नाही का? पण विद्यार्थी मित्रांनो, आता शुगर म्हटलं की काय? तर शुगर म्हटलं की जे कार्बोहायड्रेट्स चवीला गोड असतात, ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात आणि ते रफ टू टच असतात, त्यांना शुगर्स म्हणायचं आहे. ओके, हा इथं 2 प्रकार, एक शुगर आणि एक दुसरा नॉन शुगर. शुगर म्हणजे काय? द कार्बोहायड्रेट्स, इथे पहा, द कार्बोहायड्रेट्स विच आर स्वीट इन टेस्ट. चव कशी असते? गोड असते. द कार्बोहायड्रेट्स विच आर स्वीट इन टेस्ट, ओके, सोल्युबल इन वॉटर अँड क्रिस्टलाइन इन नेचर आर कॉल्ड शुगर्स. जे कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर चवीला गोड असतात, त्याचबरोबर ते पाण्यात टाकल्यानंतर ते सोल्युबल होतात आणि त्यांना टच केला असता ते खडबडीत असतात, त्या कार्बोहायड्रेट्सला शुगर्स म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? शुगर. आणि शुगर हा जो आहे, शुगर कोणते एक्झाम्पल असतात? तर माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे. इथे मी देतोय ऑल मोनोसॅकॅराइड्स. पुढे येणारच तुम्हाला. ऑल मोनोसॅकॅराइड्स अँड ऑलिगोसॅकॅराइड्स आर शुगर्स. ऑल मोनोसॅकॅराइड्स. मगाशी मी तुम्हाला जे नावं सांगितले, ग्लिसराइडाइड, ओके, इरिथ्रोज, रायबोज, ग्लुकोज, ओके, हे का? हे सगळेच हे जे सांगितलं तुम्हाला मी, हे शुगर्स आहेत. हे कसे? तर शुगर्स. त्याचबरोबर फ्रुक्टोज आहे, त्यानंतर सुक्रोज आहे. हे सर्व इथे एक्झाम्पल दिले. तर ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज हे भरपूर एक्झाम्पल देऊ शकतो, पण त्याची काही द्यायची गरज नाही. शुगर्स म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, द कार्बोहायड्रेट्स विच आर स्वीट इन टेस्ट, सोल्युबल इन वॉटर अँड क्रिस्टलाइन इन नेचर आर कॉल्ड ॲज शुगर्स. ओके, आणि ते चेपला मुद्दा म्हणून ऑल मोनोसॅकॅराइड्स
ऑल मोनोसॅकॅराइड्स अँड ऑल ऑलिगोसॅकॅराइड्स आर शुगर्स, म्हणजे ते चवीला गोड असतात, ते चवीला गोड असतात, ते पाण्यामध्ये विरघळतात आणि ते रफ टू टच खडबडीत असतात, म्हणून त्यांना आपण शुगर्स असं म्हणतो. आणि दुसरा प्रकार कोणता? नॉन शुगर्स. दुसरा प्रकार कोणता? तर नॉन शुगर्स. मग नॉन शुगर्स म्हणजे काय? तर याच्या अपोजिट माझं तुम्हाला सांगणं आहे. सगळ्यांना गव्हाचं पीठ माहिती, चपाती तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ असतं, बरोबर आहे. ओके, ते गव्हाला बारीक केल्यानंतर मिळणारं पावडर असतं. ओके, इट इज कॉल्ड एज अ व्हीट पावडर. गव्हाचं पीठ. ओके, गव्हाचं पीठ दळल्यानंतर, गहू दळल्यानंतर एकदम बारीक दळल्यानंतर ते कसं लागतं हाताला? मऊ लागतं. कसं लागतं? मऊ लागतं. सॉफ्ट टू टच असतं, ते मऊ लागतं. बरं, तुम्ही त्याला कधी खाऊन पाहिले का? नाही. आता घरी गेल्यानंतर किंवा आता तुम्ही काय करू शकता? थोडंसं चिमूटभर पीठ घ्यायचं आणि जिभेवर ठेवायचं आणि चव पाहायची. त्याला आंबट चव आहे का? पहा, तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. आंबट चव आहे का? नाही. त्याला गोड चव आहे का? नाही. बरं, त्याला कशी तिखट चव आहे का? तिखट. गोड लागत नाही, तिखट लागत नाही, आंबटही लागत नाही, खारटही लागत नाही, तुरटही लागत नाही. मग त्याला टेस्टच नसते. पिठाळ लागतं, ते टेस्टच नसते, नाही का? त्याला टेस्टच नसते. बर, ते पाण्यात टाकून पहा. एक ग्लास घ्या, त्याच्यात पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये गव्हाचं बारीक दळलेलं पीठ टाका आणि त्याला चमच्याने हलवून पहा. ते डिझॉल्व्ह होतं का? ते ओलं होतं पण ते डिझॉल्व्ह होतं का? तर ते डिझॉल्व्ह होत नाही. त्यातलं काहीच पार्टिकल्स डिझॉल्व्ह होतात. स्पॅरिंगली सोल्युबल असतं ते जर आपण गव्हाचं पीठ 1 चम्मच जर टाकलं एका ग्लास मध्ये तर ते कम्प्लीट डिझॉल्व्ह होत नाही. ओके, मग याचे मी गुणधर्म तुम्हाला सांगितले. तर जे कार्बोहायड्रेट्स पांचट असतात, म्हणजे द कार्बोहायड्रेट्स विच आर टेस्टलेस, soluble is not in water and amorphous in nature are called as non-sugars. तर साध्या सोप्या भाषेत the carbohydrates which are tasteless, not soluble in water and amorphous in nature are called as non-sugars. amorphous म्हणजे काय? गुळगुळीत फॉर्म असतो, क्रिस्टलाइन फॉर्म नसतो, गुळगुळीत फॉर्म असतो. द कार्बोहायड्रेट्स विच आर टेस्टलेस, नॉट सोल्युबल इन वॉटर अँड amorphous in nature means soft to touch are called as non sugars. एक्झाम्पल कोणते आहेत? तर एक्झाम्पल ऑल पॉलिसॅकॅराइड्स. कोणते? ऑल पॉलिसॅकॅराइड्स. एक्झाम्पल तुम्हाला दिसत असेल पॉलिसॅकॅराइड्स म्हणजे काय? तर पॉलिसॅकॅराइड्स म्हणजे एक्झाम्पल स्टार्च, सेल्युलोज. तुम्हाला झाडाची साल माहिती आहे. झाडाची साल म्हणजे काय असतं? स्टार्च असतं. गव्हाचं पीठ म्हणजे काय असतं? स्टार्च असतं. ओके, मकाचं पीठ म्हणजे काय असतं? स्टार्च असतं. तर स्टार्च, सेल्युलोज हे पॉलिसॅकॅराइड्स आहेत. काय? तर हे पॉलिसॅकॅराइड्स आहेत. ओके, तर हे तुम्ही तर पाहू शकता. तर नॉन शुगर्स लक्षात आलं तुमच्या? नॉन शुगर्स म्हणजे काय? द कार्बोहायड्रेट्स विच आर टेस्टलेस, not soluble in water and amorphous in nature means soft to touch are called as non-sugars. आणि non-sugars example कोणते? तर all polysaccharides are examples of non-sugars. आणि sugars example कोणते? all monosaccharides and oligosaccharides are the example of sugars. ओके, आता यानंतर आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचे, ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रोडक्ट. म्हणजे काही कार्बोहायड्रेटचे तुकडे होतात, त्यानुसार त्यांचे आपल्याला काही प्रकार पाहायचे आहेत. ओके, हे लिहून घ्या. ओके, नाउ नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स डिपेंडिंग अपॉन हायड्रोलिसिस प्रोडक्ट. पाहायचं सेकंड प्रकार पाहायचा क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स डिपेंडिंग अपॉन हायड्रोलिसिस प्रोडक्ट. आता हायड्रोलिसिस काय असतं तर पहा विद्यार्थ्यांना तुम्हाला मी सांगतो. मी असं म्हणतो इथं हा घेतला मी कोनिकल फ्लास्क. काय घेतला मी? हा घेतला कोनिकल फ्लास्क. ओके, आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये मी असं म्हणतो की आता आपण घेतली साखर. ओके, C12H22O11. काय घेतली मी? साखर. पहा इथं साखर घेतली आणि ते ठेवलं आपण बर्नर वरती. साखर ठेवलं, ठीक आहे, आणि त्याच्यात टाकायचं आहे डायल्यूट H2SO4. काय टाकायचं? तर डायल्यूट H2SO4. पहा इथं
साखर घेतली, त्याच्यात डायल्यूट H2SO4 टाकायचं आणि त्याला काय करायचं आपल्याला हीट करायचं आहे. काय करायचं आपल्याला तर हीट करायचं. हीट केलं की काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला रिएक्शन दाखवतो. C12H22O11 ओके, हे आहे सुक्रोज. हे काय तर सुक्रोज. त्याला जर आपण हीट केलं डायल्यूट H2SO4 सोबत, कशासोबत डायल्यूट H2SO4 सोबत, तर याचं डायल्यूट H2SO4 काय करतात लिसिस करतात, याचं ब्रेकडाऊन करतात. ओके, याचं हायड्रोलिसिस होतं. सुक्रोज ऑन हीटिंग विथ डायल्यूट H2SO4 इट अंडरगो हायड्रोलिसिस टू फॉर्म C6H12O6 प्लस C6H12O6. ओके, एक आहे ग्लुकोज, एक आहे ग्लुकोज आणि दुसरा आहे फ्रुक्टोज. एक ग्लुकोज आणि दुसरा फ्रुक्टोज. सुक्रोजचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर एक ग्लुकोज तयार होतो आणि दुसरा फ्रुक्टोज तयार होतो. या प्रोसेसला हायड्रोलिसिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हायड्रोलिसिस. लक्षात आलं का? तर साखर C12H22O11 सुक्रोज ला जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत बॉईल केलं तर डायल्यूट H2SO4 म्हटलं की ऍसिड कमी पाणी जास्त आणि ते डायल्यूट H2SO4 या C12H22O11 ला हायड्रोलाइज करतं आणि ह्याच्यापासून दोन, एक C6H12O6 ग्लुकोज, दुसरा C6H12O6 हा फ्रुक्टोज तयार होतो. म्हणजे किती, एकाचे किती तुकडे झाले? 2 तुकडे झाले. या प्रोसेसला हायड्रोलिसिस असं म्हटलं जातं. सुक्रोज ऑन हायड्रोलिसिस गिव्स ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. म्हणून हा डायसॅकराइड आहे. काय आहे? हा डायसॅकराइड आहे. तर पहा, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स डिपेंडिंग अपॉन हायड्रोलिसिस प्रोडक्ट. तर मी असं म्हणतो की कार्बोहायड्रेटचं आपण क्लासिफिकेशन पाहूया. इथं लिहितोय कार्बोहायड्रेट्स. ओके, हे झाले कार्बोहायड्रेट्स. ओके, मेनली कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. मेनली कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. ते 2 प्रकार कोणते पहा, इथे टाकतो मी. एक पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो मोनोसॅकराइड्स. त्याला सिंपल कार्बोहायड्रेट्स पाहतं. याला सिंपल कार्बोहायड्रेट्स असं म्हटलं जातं. सिंपल कार्बोहायड्रेट्स कोणते? तर त्यांना आपण म्हणतो सिंपल कार्बोहायड्रेट्स. आणि हा ए प्रकार आपण गृहीत धरू. याचा ए प्रकार गृहीत धरू. कोणता पहा, तर इथं असं म्हणतो मी, किंवा हा पहिला कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड इनटू 2 मेन टाइप्स. एक आहे सिंपल कार्बोहायड्रेट्स आणि दुसरा प्रकार मी असा सांगतो तुम्हाला की तो आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. कोणता? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. यालाच तुम्ही म्हणू शकता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. एकाची मी डेफिनेशन सांगणार आहे. एकाची डेफिनेशन. तर मेनली कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. ओके, सिंपल अँड कॉम्प्लेक्स. सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिसच होत नाही त्यांना सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हटलं जातं. मग असे कोणते असतात? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी असं सांगतोय CHO बॉटमला CH2OH, इथं OH आणि इथं H येतोय. तर हे जे आहेत, हा जो आहे ग्लिसरॉल्डिहाइड, हा कोणता आहे? तर हा आहे ग्लिसरॉल्डिहाइड आहे. याचे फर्दर तुकडे होत नाहीत. जसं C12H22O11 ला जर डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं तर त्याच्यापासून हे 2 तयार होतात, C6H12O6 आणि दुसरा पण तो तसाच. असे 2 तुकडे होतात. याला डायसॅकराइड म्हणतो. पण हा जो ग्लिसरॉल्डिहाइड आहे, किंवा तुमच्या माहितीसाठी मी असा लिहितोय ग्लुकोज एक लिहितोय. कोणता लिहितोय? तर पुन्हा ग्लुकोज लिहितोय. तर OH ओके, H इथं OH हे थोडक्यात काढलं तर ग्लुकोज, ग्लिसरॉल्डिहाइड यांचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही. म्हणून या प्रकारच्या कार्बोहायड्रेटला सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हटलं जातं. त्यांनाच एक नाव आहे, ते म्हणजे मोनोसॅकराइड्स. ते काय? तर मोनोसॅकराइड्स. ओके, पहिला प्रकार कोणता आहे कार्बोहायड्रेटचा? तर पहिला प्रकार आहे सिंपल कार्बोहायड्रेट्स. त्यांनाच मोनोसॅकराइड असं म्हटलं जातं. द कार्बोहायड्रेट्स विच कॅन नॉट अंडरगो हायड्रोलिसिस आर कॉल्ड ॲज सिंपल कार्बोहायड्रेट्स. सिंपल कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मोनोसॅकराइड्स. त्यांना मोनोसॅकराइड्स असं आपण म्हणत असतो. मी असं सांगणार आहे तुम्हाला की मोनोसॅकराइड्स हे जे असतात यांचे परत 2 प्रकार असतात. पाहिजे तुम्ही हे मोडायचं आहे. मला हे मोडायचं आहे. मोनोसॅकराइड्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. पहा इथे घेतो मी
इथं प्रकार घेतो असा मोनोसॅकराइड्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ते दोन प्रकार कोणते, तर ते दोन प्रकार मी असं सांगतोय. एक, ज्या कंपाऊंड्स मध्ये ज्या सिंपल कार्बोहायड्रेटच्या मॉलिक्यूल मध्ये आयडाइड हा फंक्शनल ग्रुप असतो, आयडाइड हा फंक्शनल ग्रुप असतो, त्यांना आयडोसेस असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? आयडोसेस. आणि दुसरा जो प्रकार असतो त्यांना कीटोसेस असं म्हणायचं असतं. त्यांना काय म्हणतात असतं? कीटोसेस. सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे कोणते, तर ज्या कार्बोहायड्रेटचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही त्यांना सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. सिंपल कार्बोहायड्रेट्स आर आल्सो कॉल्ड एज मोनोसॅकराइड्स. ते एकच शुगर मॉलिक्यूलचे असतात. ओके. नंतर त्यांच्यामध्ये जर आयडियाइड फंक्शनल ग्रुप असेल, इफ दे कंटेन आयडियाइड फंक्शनल ग्रुप दॅट कार्बोहायड्रेट्स आर कॉल्ड एज आयडोसेस. आणि ज्या मोनोसॅकराइडच्या मॉलिक्यूल्स मध्ये कीटोनिक फंक्शनल ग्रुप असतो, कोणता? कीटोनिक फंक्शनल ग्रुप असतो, त्यांना कीटोसेस असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? कीटोसेस असं म्हणायचं असतं. पहा, आयडोसेस फर्दर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. आयडोसेस फर्दर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. ते कोणते प्रकार आहेत, तर ते प्रकार मी तुम्हाला सांगतोय. पहा, इथं लिहितोय आयडोट्रायोज. कोणता प्रकार लिहिला मी? आयडोट्रायोज. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H6O3 असतो. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल पण अजिबात हे कॉम्प्लिकेटेड नाही, हे सोपं आहे. ओके. सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजेच मोनोसॅकराइड, त्यांचे फर्दर क्लासिफिकेशन आयडोसेस आणि कीटोसेस. आयडोसेस म्हणजे ज्या एका कार्बोहायड्रेटच्या मॉलिक्यूल मध्ये CHO ग्रुप असतो त्यांना आयडोसेस म्हणायचं. आणि ज्या सिंपल कार्बोहायड्रेटच्या मॉलिक्यूल मध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असतो त्यांना कीटोसेस असं म्हणायचं असतं. काय नाही? आयडाइड, कीटो, कीटोन्स. ओके. आयडोट्रायोजचं एक्झाम्पल C3H6O3 मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याचं एक्झाम्पल मी इथे देतोय. त्याचं एक्झाम्पल ग्लिसराइड आहे. कोणतं? ग्लिसराइड. मी आत्ताच काढलं होतं. पहा असं CHO, पहा CHO OH H आणि तर CH2OH हा ग्लिसराइड. ओके. आयडाइड ग्रुप आहे, आयडाइड ग्रुप आहे आणि ह्याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही. ओके. नंतर दुसरा प्रकार सांगतोय आयडोसेसचा. तो कोणता? आयडोटेट्रोज. आयडोटेट्रोज. त्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8O4 असतो. कोणता असतो? C4H8O4. त्याचं एक्झाम्पल सांगतो. पुढे आपल्याला स्ट्रक्चर काढायचे आहेत. ग्लिसराइड झालं, त्याचं सांगतोय इरिथ्रोज. काय त्याचं एक्झाम्पल आहे? तर इरिथ्रोज हे त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर पहा, मी काय करतो बरं? आयडोसेस म्हणजे ज्या कार्बोहायड्रेट मध्ये CHO ग्रुप आहे. ओके. आयडोट्रायोज, ट्रायोज म्हणजे 3 कार्बन ऍटम असलेला कार्बोहायड्रेट, 1, 2 आणि 3. आयडोट्रायोज C3H6O3 फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. एक्झाम्पल ग्लिसराइड. आयडोटेट्रोज आयडाइड असलेला 4 कार्बन ऍटम असलेला कार्बोहायड्रेट. आयडोटेट्रोज त्याचा फॉर्म्युला C4H8O4. इरिथ्रोज तुम्हाला हे लक्षात राहणार आहे, काहीच अवघड नाही. नंतर पुढचा प्रकार कोणता? पहा बरं, आयडोपेंटोज. आयडोपेंटोज फॉर्म्युला C5H10O5. ओके. एक्झाम्पल रायबोज. कोणते एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला? रायबोज हे एक्झाम्पल सांगतोय. आणि आणखी एक एक्झाम्पल, आयडोहेक्झोज. काय सांगतोय? आयडोहेक्झोज. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. आयडोहेक्झोज फॅमिलीचा एक्झाम्पल कोणतं? तर तुमचं फेवरेट ग्लुकोज. कोणतं? तर तुमचं फेवरेट जे आहे ग्लुकोज, तर ग्लुकोज हे आयडोहेक्झोजचं एक्झाम्पल आहे. तुमच्या नीट, JEE आणि CET मध्ये असतं विच ऑफ द फॉलोइंग इज आयडोहेक्झोज. तर आयडोहेक्झोज हे ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज असे कंपाऊंड असतात. ओके. तरी तुमच्या लक्षात ठेवायचं. आयडोहेक्झोज म्हणलं की ग्लुकोज असणार आहे. पुढे आपल्याला स्ट्रक्चर काढायचं. मग मला सांगा, सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे काय? तर ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होत नाही, त्यांचे आणखीन छोटे छोटे तुकडे होत नाहीत, त्यांना सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये 2 प्रकारचे फंक्शनल ग्रुप असतात. ज्या सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये आयडाइड फंक्शनल ग्रुप असतो त्या कार्बोहायड्रेटला आयडोसेस म्हणायचं असतं. ओके. आणि आयडोसेस फर्दर क्लासिफाइड इनटू सेव्हरल टाइप्स डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ज्या मोनोसॅकराइड मध्ये 3 कार्बन ॲटम असतील आणि आयडाइड असेल ग्रुप, त्याला आयडोट्रायोज म्हणायचं. एक्झाम्पल ग्लिसराइड. दुसरा टाइप आहे 4 कार्बन ॲटम असलेला आयडोसेस, आयडोटेट्रोज हे त्याचं एक्झाम्पल इरिथ्रोज आहे.
अल्डोपेंटोज हे मॉलिक्युलर फॉर्म्युला येतात 5 कार्बन अटम असलेला कार्बोहायड्रेट आयडेंटिक ग्रुप असलेला रायबोज आणि अल्डोहेक्सोज म्हणजे 6 कार्बन अटम असलेला आयडेंटिक फंक्शनल ग्रुप असलेला हा ग्लुकोज आहे. ओके, नंतर किटोसिस म्हणजे काय, तर ज्या सिंपल कार्बोहायड्रेट्स मध्ये किटोनिक फंक्शनल ग्रुप असतो त्यांना किटोसिस असं म्हणायचं असतं. त्याचे देखील फर्दर टाइप्स आपण पाहतोय. हे टाइप्स डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन एटम्स असतात. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन एटम्स. पहा, किटोसिस आर फर्दर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. एक टाकतोय किटोट्रायोज. किटोट्रायोज काय टाकतो पहा, किटोट्रायोज. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C3H6O3. C3H6O3 असतो. एक्झाम्पल तुम्ही म्हणताल तर ग्लिसराइड हे याचं आहे डायहायड्रॉक्सी असेटोन. काय सांगतो पहा, डायहायड्रॉक्सी असेटोन. तुम्हाला स्ट्रक्चर सांगायचं तर स्ट्रक्चर पहा, CH2OH C डबल बॉन्ड O CH2OH हे डायहायड्रॉक्सी असेटोन हे आहे. किटोटेट्रोज कोणता फंक्शनल ग्रुप आहे, किटोनिक फंक्शनल ग्रुप. आणि याचं पण काय होत नाही विद्यार्थी मित्रांनो, याचं पण हायड्रोलिसिस होत नाही. दिस कंपाऊंड डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. किटोट्रायोज हे झालं 3 कार्बन अटम. किती तर पॉवर 1 2 आणि 3. नंतर किटोसिसचा पुढचा प्रकार 4 कार्बन अटम असलेला त्याला म्हणायचं असतं किटोटेट्रोज. काय म्हणायचं असतं, किटोटेट्रोज. मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8O4. C4H8O4. मी जर असं म्हटलं इथं OH काढलं की तयार होतं किटोटेट्रोज C4H8O4. एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल इरिथ्रोलोज. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर इरिथ्रोलोज हे त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर पुढचा प्रकार कोणता, किटोटेट्रोजच्या पुढचा आहे किटोपेंटोज. 5 कार्बन अटम असलेला किटोनिक मोनोसॅकराइड किटोपेंटोज. ओके, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H10O5. C5H10O5 तुमच्याही लक्षात राहणार आहे. आणि एक्झाम्पल कोणतं त्याचं, तर त्याचं एक्झाम्पल आहे इकडं रायबोज आहे. अल्डोपेंटोज मध्ये रायबोज आहे. इकडं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो रायबुलोज. याचं ना एक्झाम्पल कोणतं आहे, रायबुलोज हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि आपल्याला स्ट्रक्चर देखील काढायचे आहेत. आणि नंतर पुढं किटोहेक्सोज. काय आहे, किटोहेक्सोज. किटोहेक्सोजचा फॉर्म्युला कोणता, C6H12O6. कोणता, C6H12O6. त्याचा एक्झाम्पल फ्रुक्टोज हे आहे. कोणतं, फ्रुक्टोज हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, हे झाला सिंपल कार्बोहायड्रेटचे प्रकार. कोणाचे झाले, सिंपल कार्बोहायड्रेटचे प्रकार. द कार्बोहायड्रेट विच कॅन नॉट अंडरगो हायड्रोलिसिस आर कॉल्ड एज अ सिंपल कार्बोहायड्रेट्स और ऑल्सो कॉल्ड एज मोनोसॅकराइड्स. ओके, आणि हे सर्व जे कंपाऊंड्स आहेत हे चवीला गोड आहेत, हे पाण्यामध्ये सोल्युबल आहेत आणि हे क्रिस्टलाइन इन नेचर आहेत. म्हणून हे सर्व मोनोसॅकराइड शुगर्स असतात. काय असतात ते, तर सर्व हे शुगर्स असतात. ओके, आता स्ट्रक्चरच तुम्हाला काढून दाखवायचं म्हटल्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला पुढे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये स्ट्रक्चर काढायचं सध्याही सांगतो. पहा अल्डोसिस मध्ये ग्लिसराइडचं स्ट्रक्चर काढताना मी काय करतोय, तर CHO बॉटमला CH2OH घेतोय. बॉटमला काय घेतोय पहा, मुद्दामून एका स्ट्रक्चर मध्ये मी सगळे स्ट्रक्चर काढून दाखवतो तुम्हाला. CH2OH. ओके, अल्डोट्रायोजचं एक्झाम्पल ग्लिसराइड आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं, तर हे पहा CHO CHOH CH2OH हे ग्लिसराइडचं स्ट्रक्चर आहे. 3 कार्बन ऍटम तुम्हाला दिसतील अल्डोट्रायोज ग्लिसराइडचं स्ट्रक्चर. चला, अल्डोटेट्रोज म्हणजे कोणतं, C4H8O4 मॉलिक्युलर फॉर्म्युला. एक्झाम्पल इरिथ्रोज. कोणतं, इरिथ्रोज. त्याचं स्ट्रक्चर पहा, सोपं. टॉपला CHO, नंतर राईटला OH, राईटला OH असेल फिशर फॉर्म्युला मध्ये, तर लेफ्टला H. CHO CHOH CHOH CH2OH हे स्ट्रक्चर कोणाचं काढलं मी, इरिथ्रोजचं. किती सोप्या पद्धतीनं, खूप सोप्या पद्धतीनं. नंतर अल्डोपेंटोज मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H10O5. एक्झाम्पल कोणतं, रायबोज. कसं स्ट्रक्चर काढायचं सर, तर पहा CHO. ओके, राईट साइडला OH. तिसरा पण राईट साइडला OH टाकून द्यायचा. हे झालं स्ट्रक्चर कोणाचं, हे स्ट्रक्चर झालं रायबोजचं. कोणाचं, रायबोजचं. अल्डोहेक्सोज ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं तुम्हाला माहिती आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं काढायचं, तर CHO. ओके, बॉटमला CH2OH. मी सांगतोय पहा, इथं राईटला OH काढायचा. CHO च्या नंतर राईटला OH, त्याच्या खाली H, त्याच्या खाली OH, त्याच्या खाली
OH झालं. राईटला OH असेल तर लेफ्टला H, राईटला यायचं असेल तर लेफ्टला OH, राईटला OH लेफ्टला H, राईटला OH लेफ्टला H. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. कोणाचा? ग्लुकोज. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व कंपाऊंड मध्ये आयडिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि एकापेक्षा जास्त OH ग्रुप आहेत. हे पॉलीहायड्रॉक्सी आयडिहाइड्स आहेत. यांना आपण आयडोसेस असं म्हटलेलं आहे. हे जे 4 स्ट्रक्चर काढले मी, 4 स्ट्रक्चर काढले मॉडिफाय करून, तर एकाचही फर्दर तुकडा होत नाही, एकही हायड्रोलिसिस देत नाही. ओके, ते झाले आयडोसिसच्या बाबतीमध्ये. काय अडचण? मला वाटत नाही तुम्हाला काय अडचण असेल म्हणून. ठीक आहे. नंतर किटोसिस. आता यांना आयडोसिस का म्हटलं? कारण हे जे स्ट्रक्चर आहेत, ग्लिसराइड असेल, इरिथ्रोज असेल, रायबोज असेल, ग्लुकोज, यांच्यामध्ये आयडिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. ओके, आता हे मी मोडणार आहे, पुन्हा स्ट्रक्चर आपण काढणार आहोत. किटोसिस म्हणजे काय? तर ज्या मोनोसॅकराइडच्या मॉलिक्युलचं हायड्रोलिसिस होत नाही आणि त्यांच्यात कीटोनिक फंक्शनल ग्रुप असतो, कीटोनिक फंक्शनल ग्रुप असतो, त्यांना किटोसिस असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? किटोसिस. द मोनोसॅकराइड which cannot undergo hydrolysis but is contain कीटोन फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड एज किटोसिस. आणि किटोसिस मध्ये किती कार्बन ॲटम आहेत त्यानुसार त्याचं फर्दर क्लासिफिकेशन. कीटो ट्रायोज, ट्राय म्हणजे काय? 3. एक्झाम्पल पहा, स्ट्रक्चर काढतोय. CH2OH, ओके, C डबल बॉन्ड O आणि बॉटमला CH2OH. ओके, कीटो ट्रायोजचं पहिलं एक्झाम्पल कोणतं? C3H6O3 असलेलं डायहायड्रॉक्सी ॲसेटोन. हे डायहायड्रॉक्सी ॲसेटोनचं स्ट्रक्चर आहे. ओके, नंतर कीटो टेट्रोज C4H8O4 असतं, त्याचं एक्झाम्पल इरिथ्रोलोज. मग स्ट्रक्चर कसं काढायचं पहा. CH2H C डबल बॉन्ड O, इथं OH काढायचं. काय काढायचं? इथं OH काढायचं. झालं. इरिथ्रोलोजचं स्ट्रक्चर किती सोपं आहे. चला, C डबल बॉन्ड O च्या खाली फक्त राईटला OH काढला. जर राईटला OH काढला तर लेफ्टला H काढायचा असतो. ओके, नंतर कीटो पेंटोज कोणता? रायबुलोज. त्याचं स्ट्रक्चर कसं? तर CH2OH C डबल बॉन्ड O, इथं एक OH, पुन्हा त्याच्या खाली एक OH, डाव्या साईडला H. हे झालं स्ट्रक्चर कोणाचं? हे स्ट्रक्चर झालं या रायबुलोजचं. कोणाचं स्ट्रक्चर? हे रायबुलोजचं स्ट्रक्चर. आणि कीटो हेक्झोज C6H12O6, त्याचं फ्रुक्टोज एक्झाम्पल आहे. मग त्याचं स्ट्रक्चर कसं काढायचं विद्यार्थी मित्रांनो? तर त्याचं स्ट्रक्चर पहा, मी असं सांगतो. CH2OH C डबल बॉन्ड O, हे पहा. ओके, बॉटमला CH2OH फिक्स टाकायचा. ओके, इथं H टाकायचा, इथं OH टाकायचा, इथं OH टाकायचा. झालं स्ट्रक्चर. ओके, H राईटला तर लेफ्टला OH, OH राईटला तर लेफ्टला H, OH राईटला तर लेफ्टला H. सो दिस इज अ स्ट्रक्चरल फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ फ्रुक्टोज. कोणाचा? फ्रुक्टोज. यात कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. ओके, हा एक OH, हा एक OH, हा एक OH, हा एक OH आणि हा एक OH. ओके, हे कोणाचं स्ट्रक्चर आहे? तर हे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला नीट JEE मध्ये विचारलं जातं, हाऊ मेनी प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप इन फ्रुक्टोज अँड, किंवा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप किंवा सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप देखील विचारलं जातं. तर हा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. ओके, हा सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप, हा सेकंडरी, हा कार्बन नाही का सेकंडरी, हा सेकंडरी आणि हा प्रायमरी. तर 2 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत आणि किती? 3 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप हे फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चर मध्ये आहेत. तर चला स्ट्रक्चर तर पहा, नंतर आपण पाहू डिस्क्रिप्शन. हे झालं फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर. तर हे झाले सिंपल कार्बोहायड्रेट्स. ज्या कार्बोहायड्रेटचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही त्यांना सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजेच मोनोसॅकराइड्स असं म्हटलं जातं. हे जे सर्व मी एक्झाम्पल काढलेले आहेत, इकडचे 4 आणि इकडचे 4, तर हे चवीला गोड असतात, ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात आणि रफ तुटच असतात, म्हणजे क्रिस्टलाइन असतात, म्हणून यांना सगळ्यांना शुगर्स असं म्हटलं जातं. ओके, हे झालं. आता सिंपल कार्बोहायड्रेट झालं. दुसरा प्रकार कोणता? तो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहे. कोणता? आणि एक मिनिट पहा, ग्लिसराइड आणि डायहायड्रॉक्सीएसिटोन हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. कोणते? फंक्शनल आयसोमर्स. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पहा ना. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे, फक्त याच्यात आयडिहाइड आहे, याच्यात कीटोन फंक्शनल ग्रुप. इरिथ्रोज आणि इरिथ्रोलोज हे देखील फंक्शनल आयसोमर्स. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच, फक्त फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये फंक्शनल ग्रुप हे वेगळे आहेत. रायबोज आणि रायबुलोज देखील आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे सर्व कंपाऊंड आयडोसिस आणि किटोसिस मध्ये सारखे कार्बन ॲटम असलेले कंपाऊंड
हे काय आहेत तर एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स आहेत, कृपया याची नोंद घ्यावी. ओके, त्यानंतर सेकंड टाइप दॅट इज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. कोणते? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. मी जर डेफिनेशन सांगत असेल सिंपलची, द कार्बोहायड्रेट्स विच कॅन नॉट अंडरगो हायड्रोलिसिस आर कॉल्ड एज अ सिंपल कार्बोहायड्रेट. मग मला अपेक्षा आहे तुमच्याकडून की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. तर सांगता येईल का? हा, यस, ओके, सांगा काय असेल. करेक्ट आहे, ऐकू येते मला. काय सांगता तुम्ही? ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होतं त्यांना कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणायचं असतं. एकदम बरोबर आहे. ओके, तर बरोबर आहे. ज्या कार्बोहायड्रेटचं, द कार्बोहायड्रेट्स विच अंडरगो हायड्रोलिसिस टू गिव्ह मोर दॅन 2 or more than 2 monosaccharide units are called as complex carbohydrates. Are called as a complex carbohydrate. थोडक्यात लक्षात ठेवा, ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होतं त्यांना कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. दॅट टाइप्स आर, पहा इथे तुम्ही, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. एक आहे ओलिगोसॅकराइड्स आणि दुसरं आहे पॉलिसॅकराइड्स. पहा इथं हे मोडतोय मी. पहा इथं, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इनटू 2 मेन टाइप्स. इथं पहा 2 टाइप्स लिहितो तुम्ही. एक इकडं याला लिहितो मी ओलिगोसॅकराइड्स. नाव तुम्हाला नवीन आहेत. कोणतं? ओलिगोसॅकराइड्स. कोणते? ओलिगोसॅकराइड्स. आणि दुसरा जो लिहितोय तो आहे पॉलिसॅकराइड्स. तो कोणता? तर पॉलिसॅकराइड्स. पहा डेफिनेशन सांगतो. सगळ्यात अगोदर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे किती प्रकार? तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे 2 प्रकार, एक ओलिगोसॅकराइड्स आणि दुसरा पॉलिसॅकराइड्स. ओके, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे कोणते बरं? ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोनोसॅकराइड युनिट मिळतात, म्हणजे छोटे छोटे कार्बोहायड्रेटचे तुकडे मिळतात, त्यांना कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स फर्दर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. एक आहे ओलिगोसॅकराइड्स आणि दुसरा आहे पॉलिसॅकराइड्स. मग आता ओलिगोसॅकराइड्स म्हणजे काय, प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. ओलिगोसॅकराइड्स म्हणजे काय तर मी सांगतो. ज्या कार्बोहायड्रेटच्या मॉलिक्यूलचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर, कार्बोहायड्रेटच्या मॉलिक्यूलचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त जर 10 मोनोसॅकराइड युनिट तयार होत असतील तर त्यांना ओलिगोसॅकराइड्स असं म्हणायचं असतं. ओके, तर मी सांगतो डेफिनेशन. द कार्बोहायड्रेट which on hydrolysis gives 2 to 10 monosaccharide units, it may be same or different, are called as oligosaccharides. Oligosaccharides are further classified into 3 types. ते टाइप्स कोणते आहेत पहा, मी टाकतो इथं टाइप्स. तर ते टाइप्स पहा इथे तुम्ही. एक प्रकार आहे तो डायसॅकराइडचा. कोणता प्रकार आहे? डायसॅकराइड्स. इथे तुम्ही डायसॅकराइड्स. सॅकराइड हा जो शब्द आहे, सॅकराइड हा जो शब्द आहे तो शॅक्रॉन, कशापासून? शॅक्रॉन यापासून आलेला आहे. आणि शॅक्रॉन याचा अर्थ काय तर याचा अर्थ आहे शुगर मॉलिक्यूल. याचा अर्थ काय तर शुगर मॉलिक्यूल. लक्षात ठेवा, सॅकराइड म्हणजे सॅक्रॉन ह्या ग्रीक शब्दापासून आलाय आणि शॅक्रॉन म्हणजे काय? शुगर मॉलिक्यूल. ओके, किती शुगर मॉलिक्यूल तयार होतात त्याच्यावर डिपेंड असतं. आता पहा, ऑलिगोसॅकराइडचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर कमीत कमी 2, किती? कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 10 कार्बोहायड्रेटचे छोटे छोटे मॉलिक्यूल मिळतात, त्याला आपण ऑलिगोसॅकराइड्स म्हणतो. ऑलिगोसॅकराइड्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. एक आहे डायसॅकराइड, दुसरा आहे ट्रायसॅकराइड. दुसरा कोणता आहे? ट्रायसॅकराइड्स. आणि तिसरा कोणता आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. एक आहे डायसॅकराइड्स, दुसरा ट्रायसॅकराइड्स, तिसरा सांगतो तो म्हणजे टेट्रासॅकराइड्स. तो कोणता आहे तर टेट्रासॅकराइड्स हा त्याचा तिसरा प्रकार आहे. ओके, डायसॅकराइडचे एक्झाम्पल मी देणार आहे. ते पहा,
एक एक्झाम्पल C12H22O11 C12H22O11 या हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सुक्रोजचा देखील आहे. कोणाचा? सुक्रोजचा देखील आहे. त्याचबरोबर हा मॉलिक्युलर फॉर्म्युला माल्टोजचा देखील आहे आणि हाच मॉलिक्युलर फॉर्म्युला लॅक्टोजचा देखील आहे. ओके, हाच कोणाचा आहे तर लॅक्टोज. डायसॅकराइडचे हे एक्झाम्पल आहेत. मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे. नंतर आता पहा डायसॅकराइड्स म्हणजे काय. मी आता जिथे रिएक्शन लिहिली होती पहा, इथे रिएक्शन लिहिली होती. या काय घेतलं आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये पुन्हा एकदा सांगतो C12H22O11 घेतलं. काय घेतलं आपण C12H22O11. सुक्रोज घेतला आपण. काय घेतलं केन शुगर म्हणजे सुक्रोज. केन शुगर म्हणजे काय सुक्रोज घेतलं आणि डायल्यूट H2SO4 टाकलं. डायल्यूट H2SO4 टाकल्यानंतर या सुक्रोजचं काय होतं पहा C12 इथली तुम्ही दिसतंय की तुम्हाला पहा C12H22O11 याला जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं तर याचं हायड्रोलिसिस होतं आणि हायड्रोलिसिस होऊन यापासून C6H12O6 प्लस C6H12O6 असे दोन मॉलिक्यूल तयार होतात. हे जर सुक्रोज असेल तर याच्यापासून एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार होतो आणि एक फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे एकंदरीत C12H22O11 याला डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं तर वॉटर मॉलिक्यूल याचं ब्रेकडाऊन करून C6H12O6 आणि C6H12O6 दुसरा तयार होतो. किती तयार झाले? एकापासून दोन साधे कार्बोहायड्रेटचे मॉलिक्यूल तयार झाले म्हणून याला डायसॅकराइड. हा शुगर आहे आणि हा पण शुगर आहे. ओके, दोन शुगरचे मॉलिक्यूल तयार झाले यापासून म्हणून याला डायसॅकराइड्स म्हणायचं असतं. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर दोन सारखे किंवा वेगळे सॅक्रॉन म्हणजे शुगर मॉलिक्यूल तयार होत असतील तर त्यांना डायसॅकराइड्स म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? डायसॅकराइड्स. अँड व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ डायसॅकराइड्स? सो एक्झाम्पल्स आर हे सुक्रोज आहे, माल्टोज आहे, लॅक्टोज. तर मला सांगायचं तुम्हाला सुक्रोजचं जर हायड्रोलिसिस जर झालं विद्यार्थी मित्रांनो, इकडे लोक थोडंसं सुक्रोजचं हायड्रोलिसिस जर झालं तुमच्या माहितीसाठी लिहितोय का तर त्याचे एक्झाम्पल इथं पहा मी लिहितो तुम्हाला सांगतोय. तर एक्झाम्पल कोणते तर याचं नाव आहे सुक्रोज. याचं नाव काय पहा डायसॅकराइड. त्याचं एक्झाम्पल इथे लिहितो मी डायसॅकराइड. त्याचं एक्झाम्पल मी मुद्दामून लिहितो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. पहा डायसॅकराइडचं एक्झाम्पल ते कोणतं? एक एक्झाम्पल आहे सुक्रोज. कोणतं? सुक्रोज. दुसरं एक्झाम्पल कोणतं लिहिलं मी? माल्टोज. आणि तिसरं एक्झाम्पल लिहिलं कोणतं तर ते लिहिलं मी लॅक्टोज. कोणतं लिहिलं तर लॅक्टोज. हे त्याचं एक्झाम्पल लिहिलं. तुमच्या माहितीसाठी सुक्रोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतात. काय तयार होतात? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ऍसिडिक मीडियम मध्ये याच्यापासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतं. माल्टोज पासून दोन ग्लुकोजचे मॉलिक्यूल तयार होतात. किती? दोन ग्लुकोजचे मॉलिक्यूल तयार होतात. आणि लॅक्टोज पासून मात्र एक ग्लुकोज आणि दुसरा गॅलॅक्टोज तयार होतात. फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता फॉर्म्युला राहिला ना आपला, चला आता इथं फॉर्म्युला काय करतो मी तर फॉर्म्युला इथे लिहितो C12H22O11 सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला याचा आणि याचा सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच आहे. आणि हायड्रोलिसिस जर झालं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 प्लस C6H12O6 असे फॉर्म्युले तयार होतात. जर सुक्रोज असेल तर एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज तयार होतो. जर माल्टोज असेल तर दोन्ही पण ग्लुकोजचे मॉलिक्यूल तयार होतात. शॉर्टकट लिहिले. आणि लॅक्टोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर दोन्ही एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज तयार होतो. तर कृपया लक्षात ठेवा C12H22O11 इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डायसॅकराइड्स. ओके, नंतर त्याच्या पुढचा प्रकार कोणता आहे तर ट्रायसॅकराइड्स. मग ट्रायसॅकराइड्स काय असतं तुमच्या लक्षात आलं असेल. काय असेल बरं? द कार्बोहायड्रेट्स which on hydrolysis gives 3 saccharide molecule are called as trisaccharides. ओके, तर त्याला आपण म्हणतो. एक्झाम्पल मी देणारच आहे. द कार्बोहायड्रेट which on hydrolysis gives 3 monosaccharide units
आर कॉल्ड ॲज अ ट्रायसॅकराइड्स. त्याचं एक्झाम्पल पहा इथे तुम्ही. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C18H32O16. ओके, तर त्याचं नाव आहे रॅफिनोज. काय नाव आहे त्याचं? रॅफिनोज हे त्याचं नाव आहे. रॅफिनोज. तुम्हाला नाव थोडंसं जड वाटेल पण त्याचं नाव आहे रॅफिनोज. मी इथं लिहिणार आहे. समजा मी असं म्हटलं की हा कोनिकल फ्लास्क घेतला आणि ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आता सुक्रोज नाही गेलो मी, आता काय घेणार आहे तर रॅफिनोज घेणार आहे. रॅफिनोजचा फॉर्म्युला कोणता तर तो आहे तुमच्या समोर. कोणता? C18EH32O16. ओके, रॅफिनोज घेतला. काय घेतला मी? रॅफिनोज घेतला. हा घ्या रॅफिनोज. आणि रॅफिनोज ह्याच्यात घेतला, त्याच्यात डायल्यूट H2SO4 जर टाकलं तर मला काय तयार होतं तर पहा इथे लिहितोय मी. तर ते असं लिहितोय. रॅफिनोज जर असेल त्याचा फॉर्म्युला कोणता आहे सांगा? C18EH32O16. रॅफिनोजला जर मी डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं तर त्याचं हायड्रोलिसिस होतं. 2 वॉटर मॉलिक्यूल त्याचं हायड्रोलिसिस करतात आणि यापासून तयार होतं ते असं C6H12O6 प्लस C6H12O6 प्लस C6H12O6 असे 3 मॉलिक्यूल तयार होतात. तुम्ही म्हणता ग्लुकोज 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 का तर नाही. हा रॅफिनोज आहे. हा रॅफिनोज आहे. रॅफिनोजचं हायड्रोलिसिस जर झालं विद्यार्थी मित्रांनो, रॅफिनोजला जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं तर त्याचा हायड्रोलिसिस होतं, म्हणजे त्याचे तुकडे होतात आणि त्याच्यापासून 3 वेगळे मोनोसॅकराइड तयार होतात. ते कोणते? रॅफिनोज ऑन हायड्रोलिसिस गिव्स 1 molecule of glucose, 1 molecule of glucose, another molecule of fructose and another molecule of galactose. ओके, 3 वेगळे तयार होतात. रॅफिनोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर काय तयार होतं? एक ग्लुकोज, दुसरा फ्रुक्टोज आणि तिसरा गॅलॅक्टोज तयार होतो. मग मला सांगा या ग्लुकोजचं फर्दर हायड्रोलिसिस होतं का? नाही होत. या फ्रुक्टोजचं फर्दर हायड्रोलिसिस होतं का? नाही होत. गॅलॅक्टोजचं फर्दर हायड्रोलिसिस होतं का? नाही होत. ज्यांचं हायड्रोलिसिस होत नाही त्यांना मोनोसॅकराइड म्हणायचं असतं आणि ज्यांचं हायड्रोलिसिस होतं त्या कार्बोहायड्रेटला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे प्रकार किती तर 2, ओलिगोसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स. बरोबर आहे. ओलिगोसॅकराइड्स म्हणजे काय तर ज्या ज्या कार्बोहायड्रेटचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर डेफिनाइट नंबर म्हणजेच 2 ते 10 एवढ्या संख्या असलेले कार्बोहायड्रेटचे मॉलिक्यूल तयार होतात त्यांना ओलिगोसॅकराइड्स म्हणतो. डायसॅकराइड्स म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर 2 सारखे किंवा वेगळे मोनोसॅकराइड मिळतात त्यांना डायसॅकराइड्स म्हणायचं असतं. ट्रायसॅकराइड्स म्हणजे काय? नावातच आहे ना, नाम में रखा है इसके सब कुछ, नाम में है सब. ट्रायसॅकराइड्स म्हणजे काय? ज्या कार्बोहायड्रेटचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर 3 सारखे किंवा वेगळे, आपल्याला काय करायचं सारखे असू द्या वेगळे असू द्या पण 3 सॅकराइड मॉलिक्यूल 3 मोनोसॅकराइड युनिट तयार होत असतील तर त्यांना ट्रायसॅकराइड्स म्हणायचं असतं. एक्झाम्पल कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? रॅफिनोज. रॅफिनोज पासून किती 3 मिळतात. ते कोणते असतात? एक ग्लुकोज असतं, दुसरं फ्रुक्टोज असतं, तिसरं गॅलॅक्टोज असतं. हे कोड लक्षात ठेवा, ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज आहे. नंतर टेट्रासॅकराइड्स म्हणजे काय? मला वाटतं सांगायचीच गरज नाही आता. टेट्रासॅकराइड्स म्हणजे काय तर ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर 4 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात त्यांना टेट्रासॅकराइड्स असं म्हणायचं असतं. एक्झाम्पल कोणतं तर एक्झाम्पल येतोय C24 काय लिहितो पहा C24H42O21. मग हे कसं लक्षात ठेवायचं तेही सांगतो तुम्हाला. ओके, हे कसं लक्षात ठेवायचं तेही सांगतो. ओके, C24H42O21. सो तुमच्या लक्षात राहतो पण आमच्या लक्षात राहत नाही, मी सांगतो तुम्हाला. ओके, एक्झाम्पल हे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, त्याचं नाव आहे स्टॅकिओज. काय नाव आहे त्याचं तर त्याचं नाव आहे स्टॅकिओज, हे त्याचं नाव आहे. आता पहा इथं पुन्हा मी मॉडिफाय करतो. आता ही रिएक्शन बसण्यासाठी इथे तुम्ही. ओके, चला मी बदल करतोय. रॅफिनोज संपला. आता रॅफिनोज तुम्हाला माहिती आहे, रॅफिनोजचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर ग्लुकोज फ्रुक्टोज गॅलॅक्टोज मिळतं. ओके, आता मी असं म्हणतो की हा जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये स्टॅकिओज घेऊ आपण. फॉर्म्युला C24H42 आणि O21. ओके, C24H42O21 स्टॅकिओज घेतला
त्याच्यात डायल्यूट H2SO4 टाकलं आणि त्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय तयार होतं पहा. मी असं लिहितोय, इथे लिहू का म्हणजे तुम्हाला दिसत ना. C24H40 H42 O21 याला जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत बॉईल केलं तर याचं काय होतं हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे काय ब्रेकडाऊन. लिसिस ऑफ दिस कंपाऊंड इन प्रेझेन्स ऑफ वॉटर इज कॉल्ड एज अ हायड्रोलिसिस. आणि याचा हायड्रोलिसिस होऊन असे तयार होतं कंपाऊंड C6H12O6 प्लस C6H12O6 प्लस C6H12O6 प्लस C6H12O6 हे तयार होतात. हा कोणता आहे तर हा आहे स्टॅकिओज. कोणता आहे तर स्टॅकिओज. स्टॅकिओजचं हायड्रोलिसिस जर झालं तर एक तयार होतो ग्लुकोज, दुसरा तयार होतो फ्रुक्टोज आणि राहिलेले दोन असतात गॅलॅक्टोज. राहिलेले दोन काय असतात तर गॅलॅक्टोज असतात. ओके, राहिलेले दोन काय असतात तर गॅलॅक्टोज असतात. स्टॅकिओज ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स 1 molecule of glucose, 1 molecule of fructose and 2 molecule of galactose. पहा ना मग, हा एक ग्लुकोजचा, हा दुसरा ग्लुकोजचा, हा गॅलॅक्टोजचा आणि हा गॅलॅक्टोजचा. किती छोटे छोटे मॉलिक्यूल तयार झाले 4 तयार झाले. म्हणून यांना टेट्रासॅकराइड्स म्हणायचं असतं. यांना काय म्हणायचं असतं तर टेट्रासॅकराइड्स म्हणायचं असतं. आलं लक्षात? मला वाटतं तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल. तर टेट्रासॅकराइड्स म्हणजे काय हेही तुमच्या लक्षात आलं. ओके, ज्या कार्बोहायड्रेटचं म्हणजे मी असं म्हणतोय द कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 4 monosaccharide units are called as काय म्हणायचं टेट्रासॅकराइड्स are called as टेट्रासॅकराइड्स. ओके, स्टॅकिओजचं हायड्रोलिसिस झालं की एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा, दुसरा फ्रुक्टोजचा, तिसरा गॅलॅक्टोजचा आणि चौथा देखील गॅलॅक्टोजचा तयार होतो. म्हणून हे टेट्रासॅकराइड आहे. रिएक्शन्सही तुम्हाला लिहिले, परत पुन्हा पुढे आपल्याला रिएक्शन्स असणार आहेत. आता हे झालं ऑलिगोसॅकराइड्स. जर 5 तयार असेल तर पेंटासॅकराइड्स, 6 असतील तर हेक्सासॅकराइड्स अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आपल्या सिलेबसला इथपर्यंत आहे, आपण इथपर्यंत घेत आहोत. ओके, त्यानंतर पुढचा प्रकार कोणता आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा तर तो आहे तुम्ही पाहू शकता पॉलीसॅकराइड्स. कोणता आहे पॉलीसॅकराइड्स. मग पॉलीचा अर्थ काय बरं? पॉलीचा अर्थ मेनी. पॉलीचा अर्थ काय मेनी. तुम्हाला माहिती आहे पॉली याचा अर्थ काय तर पॉली याचा अर्थ मेनी. याचा अर्थ काय तर मेनी असतो. ओके, मग मी डेफिनेशन सांगतो. एक्झाम्पल लिहितो अगोदर. एक्झाम्पल पहा C6H10O5 ओके टेकन N. हा फॉर्म्युला आहे स्टार्चचा किंवा हाच फॉर्म्युला आहे सेल्युलोजचा किंवा हाच फॉर्म्युला आहे सेल्युलोजचा. पॉलीसॅकराइड्स म्हणजे द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स आर कॉल्ड ॲज अ पॉलीसॅकराइड्स. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं एक्झाम्पलच्या दृष्टीनं मी असा फॉर्म्युला लिहितोय C6 इथे लिहू का लिहितो किंवा इथे लिहितो. चला C6H10O5 टेकन N. मी जर असं म्हटलं हे स्टार्च आहे, हे काय तर स्टार्च, आणि मी जर याला डायल्यूट H2SO4 किंवा डायल्यूट HCl सोबत हीट केलं तर N नंबर ऑफ H2 मॉलिक्युल्स स्टार्च C6H10O5. याचा अर्थ काय? याचा अर्थ ती चेन कशी असणार आहे N चा अर्थ C6H10O5N याचा अर्थ ती चेन लांबलचक असते. ती कशी असते तर लांबलचक. झाडाची साल कशी असते लांबलचक. त्याच्यात काय असतं स्टार्च. गव्हाचं पीठ स्टार्च. तर स्टार्चचं स्ट्रक्चर हे लांबलचक असतं. कसं असतं लांबलचक असतं. C6H10O5 टेकन N इज अ जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ स्टार्च. आणि स्टार्च मध्ये जर आपण पाणी टाकलं तर N नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल याचं हायड्रोलिसिस करतात आणि यापासून पहा N नंबर ऑफ C6H12O6. या N चा अर्थ काय तर N चा अर्थ आहे लार्ज नंबर ऑफ. लार्ज किंवा मोर नंबर ऑफ किंवा मोर नंबर. ओके, स्टार्चला जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं तर N नंबर ऑफ H2 मॉलिक्युल्स याचं हायड्रोलिसिस करतात आणि यापासून N नंबर याचा अर्थ मोर नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात.
एक तयार होत असता तर त्याला मोनोसॅकराइड म्हणलं असतं, 2 तयार झाले असते त्याला डायसॅकराइड, 3 झाले असते तर ट्राय, 4 झाले असते तर टेट्रा, 5 झाले असते तर पेंटा असं म्हटलं असतं. पण हे n नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात. किती? n नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात. लार्ज नंबर ऑफ, मोठ्या प्रमाणात ग्लुकोजचे मॉलिक्यूल तयार होतात. म्हणून अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण पॉलिसॅकराइड्स असं म्हणतो. काय म्हणतो? पॉलिसॅकराइड्स. ज्या ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रचंड प्रमाणात छोटे छोटे मॉलिक्यूल तयार होतात त्यांना पॉलिसॅकराइड्स असं म्हटलं जातं. आणि पॉलिसॅकराइडचं एक्झाम्पल कोणतं? तर पॉलिसॅकराइडचं एक्झाम्पल तुमच्या माहितीसाठी इथं सांगतोय. स्टार्च किंवा दुसरं कोणतं घेऊ शकता? सेल्युलोज. या सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला C6H10O5 आहे. आणि यांना जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं, बॉईल केलं तर n नंबर ऑफ H2O याचा हायड्रोलिसिस करतात आणि n नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात. म्हणून यांना पॉलिसॅकराइड्स म्हणायचं असतं. यांना काय म्हणायचं असतं? पॉलिसॅकराइड्स असं म्हणायचं असतं. ओके, तर हे झालं क्लासिफिकेशन. तर मला सांगायचंय सिंपल कार्बोहायड्रेट्स हे सगळे शुगर्स असतात. कसे असतात? तर शुगर्स म्हणजे काय? चवीला गोड, पाण्यात सोल्युबल आणि खडबडीत असतात ते शुगर्स. तर सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे मोनोसॅकराइड्स. सर्व मोनोसॅकराइड्स, हे सर्व मोनोसॅकराइड्स आणि हे सर्व डायसॅकराइड्स चवीला गोड असतात, पाण्यामध्ये सोल्युबल असतात आणि क्रिस्टलाइन इन नेचर असतात. म्हणून इथंही शुगर लिहितो आणि तुमच्या माहितीसाठी इथं देखील शुगर्स लिहितो. तुम्हाला असतं विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज शुगर. मग शुगर म्हटलं की तुम्ही फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवू नका सुक्रोजचा कृपया. तर डायसॅकराइड म्हणजेच शुगर कोणते असतात? आता आजपासून शुगर कोणते? ज्या ज्या कार्बोहायड्रेटला चव गोड असते, ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात आणि ते खडबडीत असतात, त्यांना सगळ्यांना शुगर्स म्हणायचं असतं. मग हे सगळे एक्झाम्पल शुगर्सचे आहेत. हे सगळे एक्झाम्पल शुगर्स येतं. फक्त पॉलिसॅकराइड सोडून सगळे कसे आहेत? तर शुगर्स आहेत. ओके, काय तर ते शुगर्स. इथं आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला यायचा राहिला ना, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला मी परत लिहितो. काही फरक पडत नाही, तो खाली लिहिला होता मी, आता वर लिहितो. ओके, समजलं तुम्हाला? महत्वाचं आहे. ओके, हा इथं आहे डायसॅकराइड्स. ओके, डायसॅकराइड्स आणि फॉर्म्युला C12H2211. ओके, तर हे झालं क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशन मध्ये कोणाला काय अडचण आहे का? मी पुन्हा एकदा 2 मिनिटात ते रिवाइज करणार आहे, पण सध्या तुम्हाला काही अडचण आहे का? तर हायड्रोलिसिस म्हणजे काय? तर हे पाहणं, हायड्रोलिसिस म्हणजे तुकडे झाल्यानंतर तयार होतात ते मोनोसॅकराइड. ओके, हे क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे? हे क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे? तर आपण पाहत आहात क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स डिपेंडिंग अपॉन हायड्रोलिसिस प्रोडक्ट. म्हणजे एखाद्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होतं का नाही याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन डिपेंड असतं. ओके, म्हणून मी असं म्हणतोय डिपेंडिंग अपॉन हायड्रोलिसिस carbohydrates are classified into two main types. Carbohydrates are mainly classified into 2 types. ओके, तुमच्या पुस्तकात 3 प्रकार दिले. ते कसे प्रकार दिले? तर एक आहे सिंपल कार्बोहायड्रेट, दुसऱ्याला म्हटलंय ओलिगोसॅकराइड्स आणि तिसऱ्याला म्हटलंय पॉलिसॅकराइड्स. पण आपण प्रकार तेच पाहिले तर पण थोडंसं विस्तीर्ण स्वरूपामध्ये पाहिलेले. तुम्हाला बोर्डाच्या पुस्तकात हे नाही दिलेलं, पण आपल्याला नीट सीईटी जेईचा विचार करता हे सगळ्या गोष्टी माहित असणं आवश्यकच आहे. ओके, मग कार्बोहायड्रेट्स डिपेंडिंग अपॉन हायड्रोलिसिस कार्बोहायड्रेट्स आर मेनली क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. पहिला प्रकार कोणता? सिंपल कार्बोहायड्रेट्स. दुसरा प्रकार कोणता? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. तर सिंपल कार्बोहायड्रेट्सला काय म्हटलं जातं? मोनोसॅकराइड. सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे काय? तर ज्या कार्बोहायड्रेटचं मी सांगतो थोडक्यात आता. द कार्बोहायड्रेट विच कॅन नॉट अंडरगो हायड्रोलिसिस आर कॉल्ड एज अ सिंपल कार्बोहायड्रेट्स और मोनोसॅकराइड्स. ओके, ऑल आर द एक्झाम्पल ऑफ शुगर्स. आणि सिंपल कार्बोहायड्रेटच्या मॉलिक्युल मध्ये जर आयडियल फंक्शनल ग्रुप असेल तर त्यांना आयडोसेस म्हणायचं असतं आणि जर कीटोन फंक्शनल ग्रुप असेल तर त्यांना कीटोसेस म्हणायचं असतं. ओके, simple carbohydrates are further classified into 2 types depending upon functional group present in their structure. Okay, idoses and ketoses. Idoses are further classified into
4 types depending upon number of carbon atom. Depending upon number of carbon atom. If iodosis contain 3 carbon atom, it is called as a iodotriose. जर आयडोसिस मध्ये 3 कार्बन ॲटम असतील तर त्याला आयडोट्रायोज म्हणतो. आयडोट्रायोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H6O3. एक्झाम्पल ग्लिसराइडिहाइड आहे. नंतर जर 4 कार्बन ॲटम असतील आयडोसिस मध्ये त्याला आयडोटेट्रोज असं म्हणतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8O4 आहे. ओके, C4H8O4 आहे. एक्झाम्पल इरिथ्रोज हे आहे. आयडोपेंटोज 5 कार्बन ॲटम आहेत. C5H10O5. एक्झाम्पल रायबोज आहे. नंतर आयडोसिस मध्ये 6 कार्बन ॲटम असतील त्याला आपण आयडोहेक्सज म्हणतो. C6H12O6. त्याचे एक्झाम्पल ग्लुकोज आहे. ओके, नंतर सिंपल कार्बोहायड्रेटचा कीटोन असलेला फंक्शनल ग्रुप त्याला कीटोसिस म्हणतो. जर 3 कार्बन ॲटम असतील तर कीटोट्रायोज. मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H6O3 आहे. एक्झाम्पल डायहायड्रॉक्सीएसिटोन. 4 कार्बन ॲटम असलेला कीटोसिस केटोटेट्रोज आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8O4 आहे. याचं एक्झाम्पल इरिथ्रोलोज आहे. इरिथ्रोलोज. नंतर 5 कार्बन ॲटम असलेल्या कीटोसिसचे एक्झाम्पल कीटोपेंटोज आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H10O5. एक्झाम्पल रायबोलोज आहे. आणि 6 कार्बन ॲटम असलेलं C6H12O6 ते फ्रुक्टोज आहे. कीटोहेक्सोज आहे. कोणतं? कीटोहेक्सोज. ओके, सिंपल कार्बोहायड्रेटचं लक्षात आलं. नंतर आपण पाहतो दुसरा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? ज्या कार्बोहायड्रेटचे फर्दर तुकडे होतात, छोटे छोटे युनिट तयार होतात. द कार्बोहायड्रेट विच अंडरगो हायड्रोलिसिस आर कॉल्ड एज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. दे गिव्ह 2 or more monosaccharides. नंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 2 types. One oligosaccharides, another polysaccharides. Oligosaccharides म्हणजे काय? तर द कार्बोहायड्रेट्स पहा इथे मी काय सांगतो डेफिनेशन. द कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स डेफिनाइट नंबर ऑफ carbohydrate molecules, that is 2 to 10 monosaccharide units are called as a oligosaccharide. 2, 3, 4 जेवढे असतील तेवढे. ज्या ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर 2 किंवा 10 पर्यंत जर मोनोसॅकराइड युनिट तयार होत असतील तर त्यांना आपण म्हणतो ओलिगोसॅकराइड्स. ओके, नंतर ओलिगोसॅकराइड्स म्हणजे ओलिगोसॅकराइड्स मध्ये पण ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झालं 2 जर देत असतील त्यांना डायसॅकराइड्स. ओलिगोसॅकराइड्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. ओके, ते कोणते? एक डायसॅकराइड्स, दुसरा ट्रायसॅकराइड्स, तिसरा टेट्रासॅकराइड्स. डायसॅकराइड्स म्हणजे काय? तर एक्झाम्पल पहा, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. सुक्रोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल दुसरा फ्रुक्टोज तयार होतो. किती मॉलिक्यूल तयार झाले? एक मोनोसॅकराइड हा दुसरा मोनोसॅकराइड, म्हणून सुक्रोज हा डायसॅकराइड. माल्टोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर एक ग्लुकोज मिळतो आणि दुसरा पण ग्लुकोज मिळतो. लॅक्टोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर एक ग्लुकोज मिळतो, दुसरा गॅलॅक्टोज मिळतो. म्हणजे प्रत्येकाचं हायड्रोलिसिस जर झालं तर किती? 2 युनिट हे मिळतात. ते सारखे किंवा वेगळे असू शकतात, त्याला बंधने नाहीत. ओके, मग डायसॅकराइड्स म्हणजे काय? द कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 मोनोसॅकराइड युनिट आर कॉल्ड एज डायसॅकराइड्स. एक्झाम्पल कोणते? सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सारखाच आहे. सुक्रोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर एक ग्लुकोज, दुसरा फ्रुक्टोज. माल्टोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर एक ग्लुकोज, दुसरा पण ग्लुकोज. लॅक्टोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर एक ग्लुकोज, दुसरा गॅलॅक्टोज असं मिळतात. म्हणून हे सर्व डायसॅकराइड्स आहेत. ट्रायसॅकराइड्स म्हणजे काय? द कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 3 सेम ऑर डिफरंट मोनोसॅकराइड युनिट्स. मोनोसॅकराइड युनिट म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स. द कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 3 सेम ऑर डिफरंट मोनोसॅकराइड युनिट आर कॉल्ड एज ट्रायसॅकराइड्स. एक्झाम्पल रॅफिनोज. कोणता आहे? रॅफिनोज. माहिती तुम्हाला, रॅफिनोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर एक ग्लुकोज, दुसरा फ्रुक्टोज आणि तिसरा गॅलॅक्टोज मिळतो, म्हणून ते कोणतं आहे? तर ते ट्रायसॅकराइड आहे. ओके, नंतर टेट्रासॅकराइड म्हणजे काय? माहिती तुम्हाला, द कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 4 सेम ऑर डिफरंट monosacharide units are called as tetrasaccharides. Okay, the carbohydrate which on hydrolysis gives 4 monosaccharide unit are called as tetrasaccharides. Example
स्टॅकिओज आहे. कोणतं? स्टॅकिओज. रिएक्शन तुमच्या समोर आहे. जर आपण स्टॅकिओज कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं, त्याच्यात डायल्यूट H2SO4 टाकलं आणि त्याला हीट केलं, तर स्टॅकिओज ऑन heating with dilute H2SO4 undergo hydrolysis to produce glucose, fructose, galactose and galactose. It means 4 monosaccharide unit. Hence it is called as a tetrasaccharides. त्याला काय म्हणतो आपण? tetrasaccharides असं म्हणतो. आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा आणखी एक प्रकार कोणता? तर पॉलिसॅकॅराइड्स आहे. कोणता? पॉलिसॅकॅराइड्स. मग पॉलिसॅकॅराइड्स म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे, ज्या ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर, कृपया लक्षात ठेवा, खूप जास्त ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोनोसॅकराइडचे युनिट तयार होतात. ते सारखे किंवा वेगळेही असू शकतात. द कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स आर कॉल्ड ॲज अ पॉलिसॅकराइड्स. एक्झाम्पल ऑफ पॉलिसॅकराइड्स आर स्टार्च, सेल्युलोज. कोणते? तर स्टार्च आहे, सेल्युलोज आहे. आणि एन म्हणजे काय असतं? लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड. एन म्हणजे काय? लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स असतील. आता इथं फक्त मोनोसॅकराइड कशामुळे येत नाही? मग इथं एन नंबर ऑफ H2 असतील, इथं एन नंबर ऑफ मोनोसॅकराइड असतील. C6H10O5 this is starch. When starch is boiled with dilute H2SO4, स्टार्चला जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत बॉईल केलं तर स्टार्च पासून केवळ आणि केवळ लार्ज नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? तर पॉलिसॅकराइड्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण? तर त्यांना पॉलिसॅकराइड्स असं म्हणतो. ओके, दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता तुम्ही इथं पाहू शकता, मी तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर कसं लक्षात ठेवायचं? डायसॅकराइड्स असतील, पहा C12H22O11 जर असेल तर त्याच्यासोबत फक्त एकच वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट करायचा. काय करायचं? एकच वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट करायचा. म्हणजे लक्षात ठेवा, मी असं लिहू शकतो तुम्हाला इथं, हे पहा C12H22O11 असेल तर एकच मॉलिक्यूल जर ऍड केला तर आपल्याला C6H12O6 आणि दुसरा C6H12O6 तयार होतो. म्हणजे डायसॅकराइडचे किती मोनोसॅकराइड तयार होतात? डाय म्हटलं की 2. डायसॅकराइडचे 2 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. तर त्याच्यासोबत किती वॉटर मॉलिक्यूल लिहायचे? 1. म्हणजे तुमच्या फॉर्म्युला लक्षात राहील. 1 वॉटर मॉलिक्यूल ऍड केल्यानंतर आपल्याला हे 2 फॉर्म्युले तयार होतात. म्हणून डायसॅकराइड प्लस 1H2O इट गिव्स 2 मोनोसॅकराइड्स. ट्रायसॅकराइडचा फॉर्म्युला लक्षात ठेवत असताना तर पहा, ट्रायसॅकराइड जर असेल तर 2H2O लक्षात ठेवायचे. किती? 2H2O. 2H2O ऍड केल्यानंतर C18H36 आणि O18 असा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. काय म्हणलं बा आम्ही? जर तुम्हाला ट्रायसॅकराइडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल तर पहा, तुम्हाला हे माहिती ना, C18H36 O18. ओके, आपल्याला हे तयार करायचे तर पहा 3 मोनोसॅकराइड म्हणजे त्यांचा फॉर्म्युला असणार आहे. तर आपल्याला ट्रायसॅकराइड लक्षात ठेवायचा असेल तर किती? 2H2O मॉलिक्यूल ऍड झाल्यानंतर असा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो ते खरं तर ते तुकडे आहे, तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगतोय. तर C18H32O16 म्हणजे यात किती वॉटर मॉलिक्यूल बसतात? 2. इथं एक H2O मॉलिक्यूल बसतो, इथं 2 H2O बसतात. म्हणजे 2 H2O हायड्रोलिसिस करतात आणि यापासून 3 ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे तयार होतात. टेट्रासॅकराइड असेल तर त्याच्यासोबत किती H2O मॉलिक्यूल ऍड करायचे? तर 3. टेट्रासॅकराइड असेल तर त्याच्यासोबत 3 H2O ऍड होतील आणि त्याच्यापासून 4 हे आपल्याला मोनोसॅकराइड युनिट तयार होतील. ओके, तर हे झालं अशा प्रकारे क्लासिफिकेशन. तुमच्या पुस्तकामध्ये असं दिलंय की कार्बोहायड्रेटचे प्रकार, एक आहे सिंपल कार्बोहायड्रेट, दुसरा आहे ओलिगोसॅकराइड्स आणि तिसरा आहे पॉलिसॅकराइड्स. अशा प्रकारे दिलं. पण हे आपल्याला पुढच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून हे तुम्हाला पाहणं आणि लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, आपण पुढच्या लेक्चरमध्ये, आता इथं स्ट्रक्चर्स मी काढलेले आहेत तरी देखील आपल्याला त्यांचे सगळ्यांचे व्यवस्थित स्ट्रक्चर काढायचे आहेत. आणि तिसरं क्लासिफिकेशन ह्याचं कार्बोहायड्रेटचं तेच कोणतं? रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर्स देखील पाहायचे. ओके, तर हे काय म्हणतोय पाहता मी, तर हे लेक्चर हे जे आहे बोर्डवरचं हे तुम्हाला थोडंसं 1 मिनिट नीट काळजीपूर्वक सगळं क्लासिफिकेशन पाहायचे. यातल्या कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत का हे मी मोडतोय, जेणेकरून तुमच्या लिहिण्यासाठी अडचण येणार नाही तुम्हाला. ओके, हे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी काढलं होतं. आणि यातलं
शुगर्स कोणकोणते असतात? मग शुगर्स कोणकोणते असतात तर पहा, शुगर्स पहा, तर सिंपल कार्बोहायड्रेट्स शुगर्स असतात आणि सर्व ऑलिगोसॅकराइड्स देखील शुगर्स असतात. मग तुम्ही म्हणता सर पॉलिसॅकराइड्स काय असतात? तर पॉलिसॅकराइड्स आर नॉन शुगर्स. इथे लिहू का आता? पॉलिसॅकराइड्स आर नॉन शुगर्स. लक्षात ठेवा, पॉलिसॅकराइड्स आर नॉन शुगर्स म्हणजे काय? ते टेस्टलेस असतात, ते पाण्यात सोल्युबल होत नाहीत आणि ते अमरफॉस इन नेचर असतात. ओके, सो हे प्लीज ऑब्झर्व करा. थँक्यू सो मच. हे ऑब्झर्व करा. ओके.